नमस्कार मास्टर रेसिपीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुझंही नेल स्वागत, संध्या तुझंही स्वागत, कविता तुझंही स्वागत. तुमचं स्वागत आधीच केलेलं आहे. आणि आज आपल्याला बनवायचं आहे भुईमुगाची उसळ. जोरात बोलणं, उसळ याला ऐकायला गेलं पाहिजे ना. मग भुईमुगाची उसळ बनवायची आहे. त्यासाठी मी भुईमुग जो आहे तो तकरीबन 8 घंटे भिजत ठेवला. आता भुईमुग म्हणजे शेंगदाणे, आणि 8 घंटे भिजवल्यानंतर त्याला कपड्यामध्ये बांधून छान ठेवून दिलं या अशा गरम थोड्याच्या जागेमध्ये, उबदार जागेमध्ये. आणि नंतर त्याला आले मोड, सटाक एकदम. दाखव रे ते. हे असे छान दाण्याला मोड आले. यामध्ये आता शेंगदाण्याचं तेल आपण वापरतोय. तुम्ही दुसरं कुठलंही वापरलं तरी चालेल. कधी कधी तुपाचाही वापर करत जा, म्हणजे तुपाची फोडणी देऊन पहा. तुपाची फोडणी दिल्यानंतर मात्र ते लगेच खा, जास्त मजा येईल. याच्यामध्ये बघा जिन्नस कसे आहे की B12 तयार होतं. जेव्हा आपण एखाद्या कुठलंही कडधान्य तयार करतो, एखाद्या धान्याला मोड आणतो, तर विटॅमिन B12 त्याच्यानंतर याच्यामध्ये भरपूर प्रमाणात ओलं खोबरं आहे. त्याच्यामुळे ते तुमच्या पोटाला शांत करतं. आणि दाण्यामध्ये कॅलरीज भरपूर आहेत. तर कोणाला एवढूशा असं ही उसळ खाऊन पोट भरायचं असेल, कोणी व्यायाम करत असेल, कोणाला ॲप्स काढायचे असतील, अशा लोकांसाठी उपयुक्त असा हा आहार आहे. खाल. बनवा आधी मोहरी, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेलं आलं, ह्याला छान परतून घ्या. सोपा प्रकार आहे. आणि यामध्ये आपण घालू थोडंसं तिखट, हळद, मोड आलेले शेंगदाणे, बाकी तसा दुसरा मसाला यात काही आपण घालत नाही आहे. फक्त मी घालतो यामध्ये ओलं खोबरं, ते मात्र भरपूर घाला. आणि चवीनुसार मीठ, चवीनुसार मीठ. आणि याला नुसतं वाफवायचं आहे, आपल्याला पाणी घालत नाही आहे. मंद आचेवर ह्याला आपण शिजवून घेऊ. यामध्ये आता थोडंसं आमचूर पावडर घालतो आहे मी. त्यानंतर थोडी साखर, कोथिंबीर आणि अगदी थोड्याशा हिरव्या मिरच्या. हे आता शेवटी यासाठी घातलं की याचा छान हिरवा रंग उठून दिसेल त्यात. आपण हे सर्व करू. हा ना, मला थोडासा मोड आलेल्या दाण्यांची भेळ सुद्धा होऊ शकते याची, की अशा टाईपनी करायचं आणि त्यावर शेव टाकायची, चाट मसाला घालायचा. बढिया. मी याच्याबरोबर सॅलड दिलेला आहे. आणि पोळी तर आहेच, गरम पराठा आहे, ब्रेड आवडत असेल कोणाला तर ब्राऊन ब्रेड घ्या. पण हा वेगळा प्रकार नक्की करा. नेहमी त्याच उसळी खाऊन कंटाळा आला असेल, असं करून पहा. आणि केल्यानंतर काय होईल तुम्हाला, माझी आठवण येईल ना. नक्की येऊ द्या. आणि एपिसोड लाईक करा, सबस्क्राईब करा. चांगला असेल तर शेअर करा. आणि सबस्क्रायबर्स वाढवा ना थोडेसेच राहिले 1 करोड व्हायला. नाही 10 लाख व्हायला. 1 करोडही लवकरच होतील. नेहमी छान बोलायचं, पॉझिटिव्ह. चारी दिशा ज्या असतात ना त्या तथास्तु तथास्तु म्हणत असतात. जे काय आपल्याला मिळालं त्याच्यात आनंद माना. 1 करोड होतील तेव्हा होतील. ठीक आहे, चलो जाऊ द्या मला.